गतिं धातुं चित्तां ततोऽन्यं कमादयालुं शरणं व्रजेम। भाषांतर तात्पर्य जुगान ग्रेसी भक्तिवेदांत स्वामी स्वाधीनच्या द्वारा भाषांतर। या ठिकाणी उद्धवजी म्हणतात, अरे अरे अश्रद्ध असलेल्या आणि जहाल विषयाचे स्तनपान करणाऱ्या करविणाऱ्या राक्षसालाही धात्रीचे स्थान देणाऱ्या त्या भगवंतापेक्षाही अधिक दयाळू कोण आहे ज्याचा मी आश्रय घ्यावा। तात्पर्य, भगवंत अगदी आपल्या शत्रूबाबतही परम कृपाळू असल्याचे हे एक उदाहरण आहे। असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे विषाच्या साठ्यातूनही अमृताचा स्वीकार केला जातो, त्याचप्रमाणे सज्जन मनुष्य हा संशयास्पद चारित्र्य असणाऱ्या मनुष्याचेही सद्गुण स्वीकारतो। भगवंतांना बालपणी पुतणेने जहाल विषाचे पान करविले होते। तिने त्या असाधारण बालकास ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। ती राक्षसी असल्यामुळे भगवंत लहान बालकाची भूमिका करीत असले तरी ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याचे जाणून घेणे तिला पूर्णतः अशक्यच होते। आपली भक्त यशोदा हिला संतुष्ट करण्यासाठी जरी ते लहान मूल झाले तरी त्यामुळे त्यांची सर्वश्रेष्ठ स्वामित्वाची स्थिती नष्ट झाली नाही। भगवंत एखाद्या बालकाचे रूप धारण करोत अथवा मानवतेत कोणतेही रूप धारण करोत त्यामुळे किंचितही फरक पडत नाही, ते सदैव परम श्रेष्ठच असतात। एखादा जीव तपस्येच्या बळावर कितीही सामर्थ्यशाली झाला तरी तो भगवंता समान होऊ शकत नाही। श्री कृष्णाने पूतनेचे मातृत्व स्वीकारले, कारण श्रीकृष्णांना स्तनपान करू देऊन तिने एका प्रेमळ मातेचे ढोंग केले। भगवान हे जीवाच्या तुच्छ गुणवत्तेचाही स्वीकार करतात आणि त्याला त्याऐवजी सर्वोच्च लाभ प्रदान करतात। हाच भगवंतांच्या चारित्र्याचा दर्जा आहे आणि म्हणूनच त्यांच्या खेरीज इतर कोण अंतिम आश्रय असू शकेल। ओमज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सकलं रघुनाथान्वितं तं श्रीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सकलं ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णवेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशवादिनी। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
हरे कृष्ण. सर्वांना जागा राहण्यासाठी सांगतात ते. हरे कृष्ण. आपल्या आजच्या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघूया की या ठिकाणी श्रीमद भागवतांचा स्कंद 3 अध्याय 2 भगवान श्रीकृष्णांचे स्मरण. तर या ठिकाणी उद्धवजी भगवंतांचं स्मरण करत आहेत आणि ते म्हणतात अहो बकीयम स्तन कालकोटम जिंगासयापद साधवी लेव्यम गतिं धातृम चिताम ततोन्यम कम्मा दयालुं शरणं भजे. अरे अश्रद्ध असलेल्या आणि जहाल विषयाचे स्तनपान करविणाऱ्या राक्षसालाही राक्षसीलाही धात्रीचे स्थान देणाऱ्या त्या भगवंतापेक्षा अधिक दयाळू कोण आहे ज्याचा मी आश्रय घ्यावा. तर या ठिकाणी भगवंताच्या दयाळूपणाचं वर्णन उद्धवजी करत आहे की कशा प्रकारे भगवान किती दयाळू आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट 16 आणि 17 15 ऑगस्टला बाहेर जे भक्तगण आहेत ते साजरे करतात आणि वैष्णवांच्या आधी 16 तारखेला फास्टिंग वगैरे आहे. तर ते आपण करायचे आहे आणि 17 तारखेला प्रभुपादांचा आविर्भाव दिवस आहे. तर अशा प्रकारे हे 3 दिवस आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत कारण वर्षभर आपण ज्याची वाट बघत असतो तर वैष्णवांसाठी अतिशय हे प्रिय दिवस आहे. तर त्या दिवसासाठी आपण आता थोडं स्मरण भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे की कृष्ण प्रकट होणार आहेत. तर त्याबद्दल भगवंतांच्या बद्दल आपण चर्चा करूया. कारण भगवंतांचं वचनच आहे की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे युगे. की भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये प्रकट होत असतो. आणि त्यामुळं भगवान या ठिकाणी प्रकट होत आहेत तर आपण स्मरण केलं पाहिजे. तर इथं उदाहरण एक खूप सुंदर उदाहरण देत आहे उद्धवजी आणि ते उदाहरण देत आहे कोणाचं पूतनेचं. अहो बकीयम बकी म्हणजे जे बकासूरची बहीण आहे तर ती पूतना आहे. ज्यावेळी आपल्याला माहिती आहे कृष्ण लीलेमध्ये की कंस त्याला आकाशवाणी ऐकलेली असते त्याने काय झालेली असते आकाशवाणी देवकीचा 8वा पुत्र काय होणार आहे तुझ्या मृत्यूचं कारण आहे. आणि त्यामुळे जे असुर लोक असतात ते मृत्यूला खूप घाबरतात आणि तो लगेच काय करतो तलवार काढतो आणि देवकीचे केस पकडून तिथंच तिचा वध करण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की याचा वध झाला की जर देवकीच नाही राहिली तर 8वा पुत्र कुठून येणार आणि म्हणून तो काय करतो मारण्याचा प्रयत्न करतो. पण वसुदेव तिथं असतात आणि निदान प्रसंग अवधान राखून त्यांना समजावं लागतात की अरे कंस तू मृत्यूच्या वेळी धास्ती का घेतोस की जसं आपला जन्म झाला आहे तसं मृत्यू पण काय आहे एक दिवस निश्चित आहे. जसं आपण बघतो औषधाची बाटली असते त्याच्यावर काय असतं मॅन्युफॅक्चरिंग डेट असते त्याचबरोबर एक्सपायरी डेट पण असते. म्हणजे त्याच दिवशी ठरलेलं असतं की औषध 1 वर्ष चालणार का 2 वर्ष चालणार. तशाच प्रकारे आपली काय झालेलं आहे ज्यावेळी आपण जन्म घेतला आहे त्याच वेळी काय झालेलं आहे निर्धारित झालेलं आहे की कधी यांचा मृत्यू होणार आहे. आणि कशी गणना होते आपल्या श्वासोश्वासावर असते किती श्वास आपण घेणार आहोत आणि तेवढे श्वास संपले की संपला जावं लागतं की 1 सेकंद पण डॉक्टर वाढवू शकत नाही. तर अशा प्रकारे त्या अनेक उदाहरण त्यांना समजायचं प्रयत्न करतात. आत्मा शाश्वत आहे शरीर नश्वर आहे आत्म्याचं ज्ञान देतात पण महासूर इतका असतो की त्याच्यात काही डोक्यात जात नाही. आणि त्यावेळी मग उद्धव जे वासुदेव असतात ते विचार करतात की मला आता देवकीचे प्राण वाचवले पाहिजे भविष्यात मध्ये बघू मुलांचं कसं वाचवायचं. आणि म्हणून ते म्हणतात की तुझे हिच्यापासून जे काही पुत्र होते ते मी काय करेन तुला अर्पण करेन. आणि जो वसुदेव होते शब्दांचे एकदम पक्के होते आणि हे कंसाला माहित होते आणि त्यामुळे तो त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना काय होतो वरदान म्हणजे देवकीला मारत नाही त्यावेळी. आणि नंतर मग बघतात जसं पहिला पुत्र होतो वसुदेव जातात आणि त्यांना खूप वेदना होत असतात पण वचनाचे एकदम पक्के असतात
आणि ते त्या मुलाला घेऊन काय करतात, कंसाकडे जातात. आणि कंस पण ते बघून अतिशय खुश होतो, संतुष्ट होतो आणि म्हणतो मला या मुलापासून काही भीती नाही, घेऊन जा परत. आणि वसुदेव घेऊन जातात परत. पण वसुदेवांच्या मध्ये चलबिचल होती की हे असुरांचं काही सांगता येत नाही कधी काय करते. आणि त्याला थोडा आनंदी होत होता आणि हे पण होत होता, आशंका पण होती. आणि तेवढ्यात तिथं नारद मुनी येतात आणि नारद मुनी म्हणतात अरे कंसा तू का बरं त्या मुलाला पाठवलं परत. तर कंस म्हणला त्या पहिल्या मुलापासून मला भीती, मला भीती येते 8व्या मुलापासून. नारद मुनी त्याच्या हातात एक कमळ देतात आणि म्हणतात सांग याचे किती पाकळ्या आहेत. तर तो बघतात तर 8 पाकळ्या होत्या. मग नारद मुनी दुसरा प्रश्न करतात, म्हणतात त्यातली पहिली कोणती आणि 8वी कोणती सांग. मग तो मोजतोय, पहिली पाकळी पण 8वी होती आणि 8वी पाकळी पण पहिली होती. कंस समजून जातो की नारद मुनीला काय सांगायचं. तर त्यावेळी तो ओळखतो की पहिला पुत्र पण 8वा असू शकतो आणि तो लगेच रागारागान जातो, त्या मुलाला घेतो आणि आपटून त्याचा मृत्यू करतो. आणि अशा प्रकारे तो एकामागून एक सर्वांचे 6 मृत्यू करतो. 7वा स्थलांतर बलरामजी आणि कृष्ण 8वे येतात. आणि ज्यावेळी कृष्ण प्रकट होतात आणि त्यावेळी मग वसुदेव जातात आणि नंद महाराजांना पुत्री झालेली असते. या ठिकाणी सांगितलेले आहे की वसुदेव शब्दांचे पक्के होते. आता 8वं पुत्र झाले ते कुठं द्यायला पाहिजे होता, कंसाला द्यायला पाहिजे होता. परंतु ज्यावेळी भगवान त्यांना संकटात न देतात की तू काय कर, मला गोकुळात सोड आणि तिथली जी पुत्री आहे तिला घेऊन ये कर. आणि अशा प्रकारे भगवंतांची आज्ञा काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे ते आपल्या वचनाशी अडून राहत नाही. भगवंतांनी सांगितले ना भगवंतांची आज्ञा, त्यासाठी तिकडे जातात आणि तिकडे जाऊन त्या पुत्रीला ठेवतात, पुत्राला ठेवतात. आणि आपल्याला माहिती आहे खूप लीला मोठी, आपण जन्माष्टमीच्या वेळी चर्चा करू. तर त्यावेळी तिथे ठेवतात आणि त्या बालकाला घेऊन येतात. म्हणजे बालिका असते ती, स्वतः दुर्गा देवी असते. भगवंतांनी स्वतः तिला बोलवून सांगितलेलं असते की तू त्या ठिकाणी प्रकट हो आणि सर्व जग तुझी पूजा करेल आणि तू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार होशील. तर असं स्वतः भगवंतांनी वरदान दिलं आणि भगवंतांची बहीण म्हणून ती प्रकट होते, दुर्गा देवी. आणि मग तिला घेऊन येतात आणि तो कंस तिला आपटणार असतो तर तिच्या हातातून सुटते आणि अष्टभुजाचं रूप प्रकट करते आणि म्हणजे हे दुष्ट कंसा तुझा वध करणारा कोणी जो आहे तो काय झालाय, अन्य कुठेतरी प्रकट झालाय. ते सांगत नाही वृंदावनामध्ये झालं, कुठेतरी प्रकट झालेलं आहे. आणि मग कंस अतिशय भीती होते की अरे कसं काय देवतांची भविष्यवाणी कशी काय चुकली. आणि मग तो वसुदेव आणि देवकींना मुक्त करतो त्या तुरुंगातून. आणि इकडं मित्रांना तो इतका हे होतो की देवकीची क्षमा याचना करत होतो की मला क्षमा कर, माझ्या अज्ञानामुळे हे सर्व कार्य घडलं आणि तू काय कर, क्षमा कर मला. तिचे 8 मुलं मारले तिने आणि तरी तो काय करतोय, तिला क्षमा याचना मागतोय. म्हणजे देवकी ती त्यांना क्षमा करते आणि हा पुन्हा काय येतोय आपल्या राजसभेत येतो आणि घडलेला प्रसंग सांगतो. तर त्याची संगत जी होती आसुरी संगत होती आणि लगेच म्हणतो तरी महाराज तुम्ही असं काय करताय की ही योग्य नाही आणि आपण काय करू, तुम्ही त्याला कशाला घालताय की जो कोणी कुठं जन्मला असेल आपण त्याला काय करू, वध करू त्याला. आणि लगेच कंसाला काय करतात, ते सगळे लोक प्रोत्साहित करतात. म्हणजे जो थोडा सत्वगुणात आलेला होता, क्षमाशील होत होता, पण संघामुळे काय होतो पुन्हा बिघडला जातो. म्हणजे संघ किती महत्वपूर्ण आहे हे आपण बघू शकतो. जर चांगल्या लोकांच्या संघात राहू तर निश्चितपणे चांगलं कार्य आपल्यातून होऊ शकतं. जर तो संघच वाईट असेल तर मग चांगला व्यक्ती सुद्धा काय होऊ शकतो, बिघडू शकतो. जसं उदाहरण देतात ते तुकारामाला उदाहरण कसं देतात माहिती आहे, ढेकूण आणि हिऱ्याचं. हिरा इतका कठीण असतो तो काचला सुद्धा काय करतो, कापतो. पण तोच जर हिरा ढेकणाच्या संघात आला तर तो हिरा काय होतो, त्याचा चिसळून जातो. म्हणजे किती एवढा कठीण हिरा पण काय होतो असा चिसळून. तशाच प्रकारे संघ महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून शास्त्र काय म्हणतात की असत संघ त्याग येही वैष्णवाचा, की असत लोकांचा संघ पहिला आपल्याला त्यागायला सांगते. म्हणजे ज्यांना कोणाला कृष्ण भक्तीमध्ये रस नाही अशा लोकांचा आपण संघ टाळला पाहिजे. मग कोणी म्हणेल अहो
बघितलं सगळे तर असेच लोक आहेत सगळे समाजात आणि याच्यात बाहेर बघितलं तर कंपनीमध्ये इकडे तिकडे सगळे असे लोक, मग राहायचे की नाही? तर सांगितलंय की जसं कमळ असतं पाण्यामध्ये, कमळ कसं कुठे येतं? चिखलामध्ये राहा, पण त्याला चिखल लागून गेला का? नाही. तशा प्रकारे आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं कधी राहू शकतो? कृपातून जातात. जसं एखाद्या आपण आता मध्ये झालेलं व्हायरस साथ येते ना कधी कधी वेगवेगळ्या रोगांची, आणि आपण तिथे गेलो आणि तिथं दोघा तिघांना झालेलं आहे ते, आपण गेलो तर आपल्याला पण होणार. मग आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय करतो? लस घेऊन जातो ना, एक रोग प्रतिबंधकची लस घेतो आपण, आणि ती लस घेऊन आपण त्या लोकांच्या संपर्कात गेलो, ते व्हायरस आपल्याकडे येतील, पण काय होईल? त्या रोगाची लागण आपल्याला होणार नाही. का बरं? कारण ते जे रोग प्रतिकार जंतू आहेत ते त्या जंतूंना काय करणार? मारून टाकणार. तसं प्रभुपाद म्हणतात की ज्यावेळी आपण सकाळी उठतो आणि हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तरी हा महामंत्र आपण जप करतो तर प्रभुपाद म्हणतात ही आपण काय करतोय? लस घेतोय. आणि ते करून आपण ज्यावेळी समाजात जातो त्यावेळी आपला प्रभाव त्यांच्यावर होतो, आणि जर हे न करता गेलो त्यांचा प्रभाव करतो आपल्यावर होतो. आणि म्हणून ही लस घेऊन काय करायचं? समाजात वागायचं. आणि त्यावेळी आणि त्यांनाही काय करायचं? ये नाही केल्या प्रकारे काही बोलणं असेल त्यांचा कसं कृष्ण भक्तीकडे उडवता येईल ते बघायचं. जसं राधा गोपीनाथ सांगत होते, ते म्हणजे मी ट्रेन मधनं जात होतो आणि त्या माझ्या बाजूला बरेच अशी मुलं बसलेली होती आणि त्यांची चर्चा चाललेली आहे, आणि ते म्हणजे काही चर्चा झाली, शेवटी त्या काय व्हायचे? मैथून जेवणावरचे परत परत कुठून चर्चा करायची, कुठे त्याच विषयावर यायची, परत परत तेच. तसं ते म्हणले की तसं भक्तांनी काय केलं पाहिजे? परत परत कृष्ण भक्त, जेणेकरून कुणी सांगितलं अरे बघा पाऊस आज लयच झाला पाऊस, त्याने अशी सुरुवात केली, तर मग आपण लगेच अरे बघा भगवद्गीतेत बघून काय म्हणतात की जो यज्ञात भवती पर्जन्य, की हा पाऊस आहे ना त्यावेळी यज्ञ होतो, त्या पावसाद्वारे होतं, आणि पावसामुळं अन्नधान्य होतं, आणि अन्नधान्यावर सर्व जीव जंतू जगतात. म्हणजे ये नाही केला प्रकार कोणताही त्याने विषय काढला त्याला आपण काय केलं पाहिजे? कृष्णा संबंधित किंवा शास्त्राच्या संबंधित बघितलं पाहिजे. आणि त्यावेळी मग आपण काय होतो? कृष्ण मानत होतो आणि सतत भगवंतांचं स्मरण होतं, आणि त्यांचं जे असुरी शक्ती आहे ते आपल्यावर कार्य करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय जो संघ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. पुढं असुर त्यांना हे करतात, सल्ला देतात की आजपर्यंत 10 दिवसामध्ये जन्मले त्या सर्व बालकांना आपण काय करू? मारून टाकू. आणि म्हणून ते काय करतात? पूतना राक्षसींना बोलवतात आणि पूतनेला कंस आज्ञा देतोय की तुझा गोकुळामध्ये आणि जे काही 10 दिवसाच्या जन्मलेले बालक आहेत त्या सर्व बालकांना काय कर? तू नष्ट करून टाक. आणि तिला तर ते खाणं आवडतं, ते एकदम आसुरी असते ती, आणि त्यामुळे तिलाही आनंद होतो की सर्व चांगले अर्भक खाण्याचं त्याला मिळतं म्हणून. आणि ती जाते आणि सगळ्या घरामध्ये जाते, जे काही अर्भक आहे ते घेते खाते, जे 10 दिवसाच्या जन्मले आहेत त्यांना. आणि शेवटी तिला कळतं की नंद महाराजांच्या घरामध्ये पण हे एक बालक जन्मलेला आहे, आणि म्हणून मग ती नंद महाराजांच्या महालाकडे वळते. आणि ती अतिशय अकराळ विक्राळ असते, पण ज्यावेळी नंद महाराजांच्या घरात प्रवेश करायचा आहे त्यावेळी मात्र ती काय करते? आपलं रूप बदलते आणि एक सुंदर स्त्रीचं रूप येते, आणि हातामध्ये कमळ फिरवत ती काय करते? जाते तिथं. आणि तिथं ते एवढं तिचं सौंदर्य असतं, कोणी तिला अडवत नाही, ती सरळ काय करते? आत जाते. आणि बाकी स्त्रिया विचार करतात अरे साक्षात लक्ष्मीच या ठिकाणी आलेली आहे, एवढं तिने सौंदर्य पकडून केलं. आणि ते आत जाते, सरळ जे गर्भ म्हणजे अंधपुरात जाते, जिथं भगवान श्रीकृष्णांना पाळण्यात झोपवलं होतं, आणि त्या पाळण्यामध्ये ती जाते आणि कृष्णाला उचलत असते, आणि ती उचलून आपल्या मांडीवर घेते. आणि तिला भागवतामध्ये सांगतात की तिला कल्पना नव्हती जसं एखादा मोठा भयानक सापाला ती काय करावी? घ्यावी, त्याप्रमाणे म्हणजे मृत्यूला जवळ घ्यावी अशा प्रमाणे ती घेतली, किंवा एकदम एक तलवार असावी, त्या तलवारीला घेतल्याप्रमाणे की जे
तिच्या मृत्यूचं कारण बनणार होतं, तिला माहीत नव्हतं. आणि तेव्हा ती घेते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय करतात, डोळे बंद करतात. तर आचार्यगण सांगतात की भगवंतांनी का बरं डोळे बंद केले, ते वेगवेगळी कारणं देतात, अनेक कारण आहेत, त्यातली काही मुख्य कारण आपण बघूया. तर ते म्हणतात की जी पूतना आहे ही अज्ञानामध्ये होती आणि भगवंतांनी जर डोळे उघडे ठेवले असते तर तिला ज्ञान झालं असतं की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, आणि त्यामुळे ती लीला करू शकली नसते किंवा त्याचा तिला दूध पान करायचा केली नसते ती. आणि म्हणून भगवंत काय करतात, तिला अज्ञानातून ठेवतात आणि डोळे बंद करतात. नंतर आचार्य सांगतात की ही कोण होती, अनेक ग्वालबालांची तिने हत्या केली होती आणि हे सर्व कृष्णांचे मित्र होते. तर ते माझ्या मित्रांची हिने हत्या केलेली आहे, अशी बाण हत्या करणारी आहे, तर तिचं तोंड मला बघायचं नाही. आणि म्हणून भगवान काय करतात, डोळे बंद करतात. आणि भगवान काय विचार करतात की मला आता हिच्यावर कृपा करायची आहे. आणि ते विचार करतात की जर हिच्यावर कृपा केलं तर अनेक लोक काय करतील, कारण शोधतील. अरे भगवंतांनी कसं काही एवढं काहीच म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीच योग्यता नव्हती आणि तरी कशी काय कृपा केली. आणि म्हणून भगवान डोळे बंद करून कारण शोधतायत की हिचा उद्धार तर करायचा, पण काय कारण द्यायचं. आणि म्हणून ते कारण शोधण्यासाठी भगवान डोळे बंद करतात. आणि काही आचार्य म्हणतात की जसं एखादी गोष्ट आपण पितो, जसं आमरस पितो तर आपण एकदम आनंदाने पितो, पण तेच जर एक कडू औषध किंवा एक कारल्याचा ज्यूस असेल तर आपण कसं पितो, एकदम डोळे बंद करून मग पितो. तसं ते म्हणतात की आता यांना भगवंतांना विष प्यायचं आहे आणि त्यामुळे ते काय करतात, डोळे बंद करतात. आणि आचार्य म्हणतात की भगवान डोळे का बंद करतात, कारण आता विष पिणार आहेत आणि विष पिण्याची सेवा कोणाची आहे, भगवान शिवजीची आहे. माझी सेवा नाही, ती शिवजीने प्यायची, मला फक्त दूध प्यायचं आणि भगवान शिवजींना विष प्यायचं. आणि म्हणून ते भगवान शिवजींना काय करतात, बोलवतात या तुमची सेवा येतात इथे तुम्ही करा. तर अशा प्रकारे गौरांग गुरु सांगत होते की विष पान म्हणजे आपण ज्यावेळी भक्तांच्या मध्ये राहत असताना काही कटू शब्द आपल्याला ऐकायला मिळतात आणि ते कटू शब्द पण या विषाप्रमाणे, जसं त्यांनी गळ्यामध्ये धारण केलं तसं ते शब्द काय केलं पाहिजे, आपण आत हृदयात गेले तर आपलं हृदय दूषित करते. भगवान पूर्ण एकदा आमच्या वैष्णवांनी प्रश्न विचारलेला, ते म्हणले की प्रभूजी तुमच्या जीवनात एवढं वर खाली झालं, अनेक जीवनामध्ये काय म्हणतात त्यांना समस्या आणि गोष्टी होतात, आणि असं असताना तरी तुम्ही कसं बरं पूर्णपणे अशा प्रकारे स्थिर भक्तीमध्ये कसं काय स्थिर राहिला. तर भगवान पूर्ण म्हणले की ज्या काही गोष्टी आल्या त्यांना मी केवळ इथंच धारण केलं, त्यांना इकडं जाऊ दिलं नाही. जे काय असेल ते बुद्धीमध्येच, इकडे हृदयामध्ये नाही. हे हृदय म्हणजे काय, राधा कृष्णांचं स्थान आहे, प्रिय आपल्या श्याम सुंदरांचं स्थान आहे. तर तिथं काय कलुषितपणा दिलं नाही, इथं केवळ त्यांचं स्थान. बाकी काही गोष्टी आल्या इथल्या इथं इकडच्या इकडं त्यांना खाली उतरत दिलं नाही. त्या प्रकारे जर खाली उतरलं तर काय होईल, आपला मृत्यू होईल. आणि म्हणून शिवजी ते गळ्यामध्ये धारण करतात. तशाच प्रकारे आपण त्या सहन करायला शिकला पाहिजे. पुढं ते म्हणतात की डोळे म्हणजे काय, सूर्य आणि चंद्राचं प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून ते भगवंतांना दाखवायचं सूर्य आणि चंद्र की तुम्ही काय करू नका, मी हिचा उद्धार करणार आहे आणि तुम्ही काय माझे सेवक आहात, आणि त्यामुळे तुम्ही याच्यात हस्तक्षेप करू नका, मी ठरवतो काय करायचं तिला. आणि म्हणून भगवान डोळे झाकतात. आणि भगवान त्याला पूतना आली आणि त्यांनी डोळ्यात जर बघितलं भगवंतांच्या, तर भगवंतांची जी करुणा आहे किंवा माझ्यावर कृपा करणार भगवंत, आणि हे बघून ती काय करेल की भगवंताप्रती कृतज्ञ बनेल आणि ती पाजणार नाही दूध. आणि म्हणून भगवंत काय करतात, डोळे बंद करतात आणि विचार करतात की आणखी कारण देत आहे की ती स्त्री होती. रामलीलेमध्ये पण भगवंतांनी कुणाचा वध केला, पहिला असुर कोण होती, ताटिका, तिचा वध केला. आणि कृष्ण लीलेमध्ये पण काय होणार याचा पहिला वध कोणाचा आहे, स्त्रीचा, जे शूर्पणखा आहे. शूर्पणखाने पुतनेचा वध करा लागणार, म्हणजे तिकडे ताटिकाचा वध केला आणि इकडे या काय म्हणतात पुतनेचा. आणि म्हणून भगवान काय करतात, म्हणजे शास्त्रात सांगितलंय काय, स्त्रीचा वध करू नये.
पण आता मला ते करावं लागणार आहे, आणि म्हणून ते डोळे बंद करतात. आणि ज्यावेळी ते डोळे का बंद करतात? कारण जर माझे डोळे उघडे असेल तर ही पूतना बघेल माझ्या डोळ्यामध्ये, आणि तिला अंदाज येईल की हे बालक कोणी साधारण नाही, आणि ती घाबरेल आणि ओरडून ओरडेल, आणि ओरडले की तर यशोदामाई आणि सर्व जे काही ब्रजवासी आहेत ते घाबरते, आणि ते घाबरू नयेत म्हणून भगवान काय करतायत? डोळे बंद करतायत. तर अशी अनेक कारण देत आहेत आचार्यगण. केवळ भगवंतांनी एक लीला केली. काय लीला केली? केवळ डोळे बंद केले. तर अशा प्रकारे भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या काय आहेत? जन्म कर्माचे में दिव्याम, की भगवंतांचा जन्म आणि कर्म सुद्धा काय अतिशय दिव्य आहे. आणि त्यावेळी मग पूतना काय करते की भगवंतांना काय करते? घेते आणि स्तनपान करू लागते. आणि स्तनपान करत करत भगवान काय करतात की तिचा जो प्राण आहे तो पण खेचून घेतात, आणि ती म्हणजे मुंच मुंच मुंच, सोड मला सोड मला. पण भगवान जे एकदा कोणाला पकडतात त्यांना भगवान सोडत नाही, आणि तिला ते सोडत नाही, आणि ती भरपूर प्रयत्न करते, तिला वेदना होतात, आणि मग ती जे रूप होतं ते धारण करून राहत नाही, तिचं मूळ रूपामध्ये ते, आणि ती पुढे लावते, आणि या ब्रजमध्ये जाऊन पडते, आणि बाळकृष्ण तिच्या स्तनावर खेळत असतो. ते सगळे लोक घाबरतात. ते रूप पहिला रूप बघितलं, सुंदर रूप बघितलं, आता तर असं आहे. आणि त्यावेळी मग सर्वजण त्या ठिकाणी जातात, आणि नंद महाराज त्यावेळी तिथं नव्हते, ते गेलेले मथुरेला आणि कर भरण्यासाठी कंसाकडे. कारण कंसाचा कर वेळच्या वेळ भरला की तो काय होणार नाही, इकडं गोकुळात येणार नाही, त्रास देणार, आणि म्हणून न चुकता वेळेच्या आधीच जाऊन ते काय करायचे? कर भरायचे. आणि इकडं सर्व ब्रजवासी बघतायत आणि घाबरतायत ते सगळे. आणि पहिला काय करतात? मोठी शिडी आणतात आणि त्यांना पहिला कृष्णाला बाहेर घेत बाजूला घेतात, आणि नंतर आता तिचं दहन करायचं तर ते काय करतात? अनेक भागात तुकडे करतात, आणि मग तिचं दहन करतात. आणि ज्यावेळी दहन करत असतात त्यावेळी त्यातून काय होतो? सुगंध बाहेर येत असतो. ज्यावेळी एखादं शरीर जळत असतं, सुगंध येत नाही, तिथून दुर्गंधी येत असते. परंतु पूतना ज्यावेळी मारतात म्हणजे जाळत असतात तर त्यावेळी तिच्यातून सुगंध येत असतो. का बरं सुगंध? का? कारण भगवंतांनी तिला स्पर्श केलेला होता, आणि त्यामुळं ते सुगंध येत असतो. आणि इकडे मग यशोदामाई वगैरे घाबरलेले असतात, त्या बालकाला घेतात, आणि बालकाला घेऊन काय करतात? पहिला गायींचं जे शिपट आहे ना, शिपटून त्याला ओवाळत आहे, गोमूत्र आणि गोमय याने त्यांना शुद्ध करतात त्यांना. असं तर प्रभात लिहितात आपल्याला की बघा की ही गाय किती महत्वपूर्ण आहे, की जे काही वाईट नजर जरी व्यक्तींच्यावर झाली असेल, केवळ गायींच्या शिफ्टीनं चरण जोडीन तर होतेच होते, पण म्हणजे प्रत्येक गोष्टीनं गायी किती पवित्र आहे आणि गायीचं किती महत्व आहे त्या ठिकाणी सांगतात. आणि ही पूतना कोण होती? मागच्या जन्मामध्ये रत्नमाला, ती जी बली महाराजांची बहीण होती. आणि बली महाराजांच्या लीलेमध्ये ज्यावेळी भगवान बटू रूपामध्ये या बली महाराजांच्या यज्ञात प्रवेश करतात त्यावेळी ही रत्नमाला बघते त्यांना, आणि ती बटू भगवानाचं एवढं रूप सुंदर असतं तर ते बघून तिला अतिशय आनंद होतो, आणि ती विचार करते की ही जर माझं बालक असतं तर मला दूध पाजलं असतं. तर तिची इच्छा काय झाली? तिला दूध पाजण्याची, आणि म्हणून भगवान इथं तिची इच्छा पूर्ण करतात, दूध पाजण्याची. मग विष का पाजला? कारण ज्यावेळी बली महाराजांच्या पण सर्वच हिरावून घेतलं त्याने 3 पावलाच्या बदल्यामध्ये, आणि त्यावेळी सर्वच हिरावून घेतल्यावर ती क्रोधित होती, आणि ती म्हणजे याला दूध नाही, याला विष पाजलं पाहिजे. तर भगवान ती दोन्ही इच्छा करतात, आणि भगवान काय करतात? त्या दोन्ही इच्छा तिच्या पूर्ण करतात. इकडे दूधी पाजते आणि विष पाजते, आणि त्याच्या बदल्यामध्ये काय करतात भगवान? अहो बकियम स्तन कालकुटम, की या बकीला, या पुतण्याला भगवान गती काय देतात? समजा आपल्याला कोणी विष पाजण्यासाठी आलेलं आहे, मारायसाठी आलेलं आहे, तर आपण त्याला काय गती देऊ? हा बाबा हे सर्व जमीन जुमला घर सगळं तुझं देऊ आपण? नाही. उलट त्याला कसा मला मारण्यापेक्षा तुलाच कसं मारतो बघ म्हणून आपण त्याचा प्राण देऊ. पण इथं भगवान तेवढे दयाळू आहेत की त्यांना मारण्यासाठी आलेले आहेत, पण भगवान ते बघत नाही. भगवान काय म्हणतात? ही मला दूध पाजण्यासाठी आले, आणि म्हणून भगवान तिला काय करतात? आपल्या मातेचं स्थान देतात, शाश्वत स्थान, धात्रीचं स्थान देतात. आणि
ही आहे. इथं म्हणलंय कौमा दयाळू, की यांच्याशिवाय आणि कोण दयाळू आहे जगामध्ये. आज आपण त्या सर्व लोकांची सेवा करतो, चाकरी करतो, सर्व जीवन त्यांच्यासाठी घालवतो, पण शेवटी आपल्याला काय मिळतो? हा, तीच लोक काय म्हणतात आपल्याला? प्रभात देत आहेत. प्रभात म्हणतात की ज्यांच्यासाठी मी चोरी केली ते लोकच आज मला काय करतायत? चोर ठरवत आहेत. तर ही स्थिती आहे. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण काय करतो? जगाला संतोष करण्याचा प्रयत्न करतो. पत्नी असेल, मुलं असेल, कोणी साहेब असेल, तर सगळ्यांना संतोष करतो. आणि पूर्ण दिवस राहतच एक तन मनानं. जसं मी नेहमी उदाहरण देतो ना, की एक बेळगावमध्ये एक व्यक्ती भेटलेला आणि त्यांना म्हणलं की मंदिरात येत जाऊ, इथं सत्संग असतो वगैरे, आम्ही थोडा प्रचार करतो. तो म्हणला हो महाराज, मी न चुकता येतो. कधी? रथ यात्रेला, प्रत्येक रथ यात्रेला जातो. आणि म्हणजे रथ यात्रा कधी होते? वर्षातून एकदा न चुकता येतो माणसा. म्हणलं हो तसं नाही, रविवारी पण सत्संग असतो, रविवारी पण येतं. तो म्हणलं महाराज कुठे वेळ आहे? माझी पत्नी आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, तो सोन्याच्या दुकानात काम करत होता, तिथल्या जबाबदारी, ह्या सर्वांच्या जबाबदारी पार पाडता पाडता वेळ कुठे मिळतो सत्संगला येण्यासाठी, भक्ती करायला? मग त्यावेळी म्हणजे ठीक आहे, तुम्ही काय करा, 3 प्रश्नांची काय करा, मला उत्तर द्या म्हणलं. की म्हणलं पहिला प्रश्न त्यांना विचारला, म्हणलं काय तुम्ही संतुष्ट आहात का? ते लोक तुमच्यावर संतुष्ट आहेत का? तुम्ही ज्यांची सेवा करतात ते लोक तुमच्यावर संतुष्ट आहेत का? तर तो म्हणला नाही महाराज. कधी इकडे पत्नीला संतुष्ट करतो, तर तिकडे आई वडील नाराज होतात, आई वडिलांना संतुष्ट करतो, कधी मुलं नाराज होतात, या सगळ्यांना संतुष्ट करतो, तिकडे कंपनीचा बॉस नाराज होतो. कोण ना कोण काय असंतुष्ट आहेत, कोणी संतुष्ट नाही. मग म्हणलं कमी कमी तुम्ही तरी संतुष्ट आहात का नाही? की बाबा मी काही कसर न ठेवता मी याची पूर्णपणे सेवा करत आहे प्रामाणिकपणे, कमी कमी तुम्ही तरी संतुष्ट आहात का? तो म्हणणार नाही महाराज, ही लोक जर संतुष्ट नाही तर मी कसं काय संतुष्ट आहे? मग त्यांना म्हणलं ते संतुष्ट नाही, तुम्ही संतुष्ट नाही, आणि तुम्ही असं प्रकारे चाललेलं आहे तुमचं रेग्युलर राहणं. तर हे किती दिवस चालेल? एक दिवस काय होणार आहे? मृत्यू ठेपणार आहे. आणि मृत्यू आल्यानंतर काय गती होईल माहिती आहे का? तो म्हणणार नाही महाराज. म्हणजे अशा प्रकारे लोक अज्ञानामध्ये कार्य करत चाललेले आहेत, त्यांना माहित नाही काय परिणाम होणार आहे. आपण म्हणत नाही की त्यांनी घरा परिवाराची सेवा करू नये, करावी, पण जाणलं पाहिजे एक ना एक दिवस मृत्यू काय होणार आहे? येणार आहे. त्या मृत्यूला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? हे जाणलं पाहिजे की भगवंताची जर सेवा केली, एक फूल जरी अर्पण करून आपण केलं, भगवंत अनंत काळासाठी काय करतात? लक्षात ठेवतात. पण आपण ह्या लोकांची सेवा कितीही केली तर ह्या लोकांचा गुण आहे. काय गुण आहे? तुम्ही कितीही चांगलं करा ते विसरून जाणार, पण एखादं वाईट, एखादा कटू शब्द बोला बघा, तो जीवनभर विसरणार नाही. म्हणजे त्या लोकांचा गुण काय आहे? म्हणजे आपल्या सर्वांचाच गुण आहे की तो गुण आहे की चांगलं आपल्यापाशी जो कोण करतो विसरून जाणार, आणि वाईट काय करतो ते नेहमी काय म्हणतात त्याला, मृत्यूच्या पंथावर जरी असेल तरी तो आठवण करणार की ह्या माणसाला माझा तिरडीला हात लावलं ना, काय मेलं तरी पण ते वैर विसरत नाही. परंतु भगवंताचा स्वभाव आहे, कितीही वाईट केलेलं असो पण ते बघणार नाही, पण एखादी काही चांगली गोष्ट केली भगवंताला पकडणार. जशी पूतना तिने किती त्या बालकांना खाल्लेलं होतं, तिने किती त्या असुरपणा केलेला होता, पण भगवंताने ते नाही भेटलं. तिला मला दूध पाजायचं ना, लगेच तिला मातीची दाखवली. तर ही काय आहे? भगवंतांचा दयाळपणा. तर आज लोक अनेक समाजाची, अनेक याची सेवा करण्यामध्ये आपलं जीवन घालवत आहेत, पण मृत्यूच्या वेळी काय होतं किंवा वृद्धापकाळी तीच मुलं त्यांना बाहेर काढतात. आज समाजामध्ये बघा की आज आम्ही परवाच वृद्धाश्रमाला भेट दिली, त्या ठिकाणी तिथल्या लोकांचं हितगुज करत होतो. तर ते सांगतो की सर्व काही आम्ही केलं मुलांसाठी, पण आज मुलांनी आमच्यावर लागलं. कुणी तिथं संतुष्ट नाही आहे. त्यांना अतिशय एकदम माताची बघितल्या सतत रडत होते, सतत त्यांना म्हणजे अश्रू येत होते. आम्ही बघत होतो, समोरच बसले. त्यांना जप करायचं, म्हणजे सगळ्यांना माळा दिल्या म्हणजे जप करा, तर जप नाही. म्हणजे एवढ्या दुःखी होत्या ते काहीच करू शकत नव्हते. म्हणजे की त्यांना वाटत होतं की त्यांच्या अपेक्षा नव्हते, त्यांनी संपूर्ण पूर्ण जीवन त्यांच्यासाठी वेचले, पण लास्ट टाइम काय करतायत
किती मुलं त्यांना काय करतात, आश्रय देतात. आणि हे समाजात होत चाललंय आणि आणखीन वाढत चाललेलं आहे. तर हे काय आहे, योग्य नाही आहे. आणि हे कशामुळे होत आहे, त्यांना आम्ही सांगितलं की मला हा दोष त्यांचा नाही, म्हणलं दोष तुमचा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं शिक्षण दिलेलं आहे, चांगलं कॉलेज त्यांना चांगलं बघून दिलेलं आहे, चांगले कपडे लत्ता खाणं सर्व काय दिलेलं आहे, पण भक्ती दिली का, संस्कार दिले का, नाही, ते नाही दिले. आणि मग म्हटलं का नाही ते नाही दिलं, तर मग दोष कोणाचा, त्यांचा नाही दोष, आपला दोष आहे. जर आपण त्याचबरोबर भक्ती करायचं, आज मुलं भक्तीला लागली तर आईवडील म्हणतात नाही तू सगळं बाकी कर पण हे नाही करायचं. आज बघितलं तरुण मुलं ज्यावेळी इस्कॉनकडे यायला लागली तर लगेच माता पिता त्याचे विरोध करत आहे, तर ते योग्य नाही आहे. तर भक्तीद्वारे काय होऊ शकतं, चांगले संस्कार घडू शकतात. आणि म्हणून या सर्व जीवांना जर वाचवायचं असेल तर आज कृष्ण भावनेशिवाय पर्याय नाही. आज अनेक तुम्ही म्हणाल अजून बरेच सत्संग आहेत, त्या सत्संगात जाऊन बघा तिथे काय चालतं. त्या सत्संगामध्ये एकतर औषधांचं गुणगान सुरू असतं, कुठल्याही सत्संगात जावा औषधं चाललेली चर्चा, नाही तर शरीराची चर्चा, नाही तर राजकारणाची चर्चा. या सत्संगामध्ये आज चाललेल्या गोष्टी केवळ कृष्ण वाण्याचं सत्संग आहे, तिथंच भगवानाच्या कथा, कीर्तन, गुणगान आणि प्रसाद नृत्य होतं. बाकीच्या ठिकाणी नाही. केवळ औषधांचं कसं सौंदर्य देऊ शकतो, कसं चांगलं पोट राहू शकतं, कशी चांगली शरीर बनवू शकतो, याच्यात चर्चा आहे. तर त्याने काय होणार नाही. त्याच्यासाठी ज्या आत्म्याला संतोष करावा लागेल. शरीर तर असं नष्ट होणारच आहे. जो आत्मा आहे तो अतिशय दुःखी कष्ट झालेला आहे, तर त्या आत्म्याचं जे खाद्य आहे भगवंतांचं कथा श्रवण, ते त्याला आपण काय केलं पाहिजे, पुरवलं पाहिजे. आणि तेच या कृष्णवाणीमध्ये म्हणतात. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की आता जन्माष्टमी आहे, एक 5 मिनिटं घेतो. तर ही जन्माष्टमी आहे, तर या जन्माष्टमीच्या वेळी आपलं कर्तव्य प्रत्येक व्यक्तीला की या पंचकृषीमध्ये जेवढे आहेत त्यांना काय करणं, कृष्ण सेवेमध्ये लावणं. जसं मी नेहमी सांगतो की जे भगवंतांचं आपण इन्व्हिटेशन कार्ड काढतो, तर हनुमानजींची त्यांची मी तुलना करतो की हनुमानजी जशा प्रकारे जातात अंगुठी शोधण्यासाठी, म्हणजे सीतामान शोधण्यासाठी, तर जाताना काय होतं, वाटत कोण भेटतं, पहिला मेहनतक पर्वत येतो, तो म्हणतो या बसा. तसं आपण आता भक्तांच्याकडे गेलो, इन्व्हिटेशन डायरेक्ट वर्गणी गोळा कराय, तर त्यावेळी तुमचं हो प्रभूजी या बसा, दूध घ्या, हे घ्या, ते घ्या, फळं घ्या, सर्व काय करणार, स्वागत करणार. पण आपल्या हनुमानजी तिथं थांबले का, हनुमानजी काय करतात, केवळ चरणांना स्पर्श करतात, हा मी स्वीकार, आणि पुढे जातात. तशाच प्रकारे त्यांनी जे करतात त्याला आदर करायचा, पण तिथं थांबायचं नाही, तिथं वेळ घालवायचा नाही. कारण आपल्याकडे केवळ 1 महिना झालेला आहे जन्माष्टमीला. 15 ऑगस्टला आहे, आपण 24 ऑगस्टला करणार आहोत, तर 1 महिन्याला पण कमीच. तर तेवढ्या वेळात आपल्याला काय करायचं आहे, अनेक लोकांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे आणि वर्गणी जमवायची, आणि त्यामुळे तिथं वेळ नाही पुढे जायचं. पुढे गेल्यावर कोण भेटतं, जी सुरसा असते. सुरसा राक्षस काय करते, कोण आग करून उभी असते, आणि ती काय करते, हनुमानजींना म्हणते की इथून पुढे जायचं आहे तर माझ्या मुखात प्रवेश करायला लागेल. हनुमानजी विनंती करतात की मी पुढे जाईन, सीतामांचा शोध घेईन, प्रभू रामचंद्रांना सांगेन आणि मी नंतर येऊन तुझ्या मुखात आनंदाने प्रवेश करेन. सुरसा म्हणते नाही, जर पुढे जायचं आहे तर माझ्या मुखात प्रवेश करायचा. आणि त्यावेळी सुरसा काय करते, आग करते. हनुमानजी काय करतात, आपलं मोठं रूप करतात, ती पण मोठं करतो, ते पण मोठं, ते पण, आणि एकदम हनुमानजी छोटे होतात आणि ती तोंड बंद करायच्या आधीच आत फिरून येतात, आणि त्यावेळी ती पण प्रवेश होते, हा तू माझ्या मुखात प्रवेश केलेलास, आता पुढे जाऊ शकतोस. आणि मग हनुमानजी पुढे जातात. तर असंच आपण मी ज्यावेळी समाजात जाऊ तर बरेच लोक आ करून असतात, काय की लगेच अरे तुमचं इस्कॉन असं आहे, तुमचं इस्कॉन तसं आहे, पैसा तुम्ही इकडे पाठवता तिकडे पाठवता, तर सगळे भरपूर काय काय वादविवाद करतील. तर हनुमानजी तिथं काय केलं, त्यांनी रूप मोठं केलं पण एकदम नम्र स्थान घेतलं, छोटे बनले एकदम, आणि मुखात प्रवेश करून आले. तशा प्रकारे तिथं वादविवाद करत बसायचे. तिथं वादविवाद करत बसलं तर काय होणार आहे, वादाला वाद वाढत जाणार आहे, आणि आपला वेळ निघून जाणार. ते काय आपण तासभरच जाणार, पण काय होणार, आपला वेळ निघून जाईल. आणि म्हणून आपण तिथं वाद न करत नम्रतेने सांग, बाबा पुढच्या या तुम्ही तिथं आपण सर्वच, मी इथं गेली जे काही 5 वर्ष 4 वर्ष आहोत,
तर आम्ही बघतो की ह्या ठिकाणी जो काही खर्च होतो, जे दान जमतं इथंच आम्ही खर्च असतो. असं नाही की या मंदिराचा पैसा तिकडं, त्या मंदिर तिकडं, तिकडचा पैसा असं होत नाही. प्रत्येक मंदिरला, प्रत्येक केंद्राला त्यांनी स्वतः काय करायचं असतं, पालन करायचं असतं. तिथे जे काही भागात दान येतं त्या दानावर जेवढे कार्यक्रम करता येते तेवढे त्यांनी करायचे असते. अशा प्रकारे उलट आपण काय करतो, पंढरपूर मंदिरला वगैरे मोठा प्रोजेक्ट असेल तर तिथं आपण मदत करतो, दान वगैरे देत असतो. पण त्या सेंटरला उभारणी त्यांचं कर्तव्य असतं. तर अशा प्रकारे त्यांना सांगितलं पाहिजे. पण जास्त वाद न करता एकदम नम्रतेचं स्थान घेऊन आपण आलं पाहिजे. पुढे गेल्यावर कोण भेटते, सिंहिका काय करते, हनुमानजींच्या सावलीला पकडते आणि हनुमानजीला खाली येतात आणि हनुमानजी त्याच्या तोंडात प्रवेश करून पोट फाडून बाहेर येतात आणि पुढे जातात. तर आचार्य म्हणतात की जी सिंहिका आहे ती भक्तांच्या मध्ये दोष बघण्याची प्रवृत्तीचं ते काय करते, प्रतिनिधित्व करते. म्हणजे भक्तांची किंवा बाहेरच्या भौतिकवादी लोकांचा पण दोष बघतो. तर ते दोष न बघता त्या दोष बघण्याच्या प्रवृत्तीचा पण नाश केला पाहिजे. कारण आपण बघतो की अरे हे किती व्यक्ती श्रीमंत आहे, ह्याचं किती धन आहे, ह्याचं किती बंगले आहेत आणि भगवंतांना देत नाही, त्याची निंदा करणं, तर तसं काही आपल्याला करायचं नाही. तर त्या प्रवृत्तीचा पण हे करायचं, हा पण भगवंतांची सेवेत लागलं तर किती बरं होईल. अशा प्रकारे भगवंतांची कृपा त्याला कशी मिळेल हे आपण बघायचं. आणि पुढे गेल्यावर कोण भेटते, लंकेनी भेटते. आणि लंकेनी काय करते, हनुमानजींना अडवते. हनुमानजी एकदम छोटं रूप घेऊन आत प्रवेश करतात, पण लंकेनी जाऊ देत नाही. ते म्हणते माझ्या परवानगीशिवाय आत कोणी जाणार नाही आणि माकड तर बिलकुल नाही. आणि तेव्हा हनुमानजींना ती बोलत असते, तेव्हा हनुमानजी राग येतो आणि ते काय करतात, एक थोबाडीत मारतात आणि मग ती वळते. तिला कळतात काय, आठवतं तिला की ब्रह्माजींनी मला सांगितलं एक वानर येऊन तुझं ज्यावेळी थोबाडीत मारेल त्यावेळी ओळखायचं की लंकेचा नाश लवकरच होणार आहे. आणि ते म्हणजे तुम्ही जाऊ शकता. ते हनुमानजी सोडतात आणि हनुमानजी आतात. तशाच प्रकारे आपण जातो कित्येक वेळा या लंकेनी सारखी गेटवर बिल्डिंग ज्या असतात अडवतात, तर आपण त्यांना काही थोबाडीत नाही मारायचं. जसं वॉचमॅन असतं ना, तर चहापेक्षा किटलीच गरम असते, तर ते लोक जास्त हे करतात. आतल्या एखाद्या योग्य व्यक्तीची जे परवानगी किंवा ओळख काढून आपण तिथं प्रवेश करायचा. आणि ज्यावेळी हनुमानजी जातात, सीता महाराणी लंकेच्या, जी लंका आहे सोन्याची लंका होती, पण तिथं पण कशी होती, दुःखी होती, अश्रुपात करत होते. तशाच प्रकारे आज लोक या लंकेसारख्या घरामध्ये राहतात, पण मात्र काय आहेत, दुःखी कष्टी. भले मस्त त्यांच्या गाड्या, घर, बंगले दिसत आहेत, पण प्रभात म्हणतात स्माइलिंग फेसेस क्राईंग हार्ट्स. चेहऱ्याने दिसत हसतायत, पण हृदय मात्र काय आहे, ते रडत आहे हृदय. आणि म्हणून त्या लोकांच्याकडून ज्यावेळी जातो आणि सीता म्हणजे आता जशी अंगुठी मिळते, अंगुठी मिळाल्यावर काय काय सीता म्हणजे ओळखते ती अंगठी कोणाची आहे आणि एक मोठं हास्य तिच्या चेहऱ्यावर येतं आणि त्यावेळी ती ओळखते की आता आज अंगठी मिळाली म्हणजे लवकरच प्रभू रामचंद्र माझ्या जवळ येते आणि त्यावर ते आनंद होते. तशाच प्रकारे आपण जसं आमंत्रण पत्रिका देतो त्यांच्या हातात, तर बघायचं लोकांचे चेहरे बघा, जसं ते भगवंतांचा फोटो बघतात तर काय होतं, आनंदित होतं. काही मोजके लोक असतील द्वेषी, पण जास्तीत जास्त करून लोक काय होते, आनंदी होतात. ते बघतात अरे किती सुंदर चित्र आहे. कारण इस्कॉनचे चित्र सगळं कोकणी व्यक्त असतो त्याला आकर्षित करणारे आणि ते आनंदित. जसं सीता महाराणी आनंदित होते तसे हे जीव पण आनंद होतात आणि सीता महाराणी पण जीवाचंच प्रतिनिधित्व करते की त्या प्रकारे ते बघतात, आनंद होतात आणि त्यांना लवकरच आता काय होणार आहे, भगवंतांच्या भक्तीशी ते जोडले जाणार आहे. आम्ही बघतो कित्येक लोक निगडीमध्ये की या जन्माष्टमी जेवढे गातो की जोडले जातात भक्तीशी. एक व्यक्ती काळवडीमध्ये आम्ही जाणतो की ते त्यांच्या समोर बघायचे, म्हणजे हे चांगल्या कंपनीमध्ये होते, चांगला पगार होता त्यांना आणि त्याच्या घरासमोरच एकदम साधे भक्त होते आणि ते भक्त रोज सत्संगाला यायचे आणि ह्या व्यक्तींनाही बोलायचे या या म्हणून, पण ते येतो उद्या सगळे म्हणतात ना आता वेळ नाही, उद्या नंतर येतो आणि अशा म्हणून बऱ्याच त्याने वेळ घालवला. आणि ते व्यक्ती यांना बघून नेहमी विचार करायचे अरे की हा
बघतो याच्याकडे काय एवढं धन नाही, तरी एवढे आनंदी कसे काय जातात ते. आणि बरोबर जन्माष्टमीचा वेळ येते आणि त्यावेळी हे निमंत्रण पत्रिका घेऊन त्याला घरी जातात आणि त्यावेळी ते विचारतात. तर ते म्हणजे आम्ही यात आनंदी असतो कारण आम्ही या सत्संगात जातो आणि तुम्ही पण या. आणि त्यामुळे त्याला जिज्ञासा झालेली काय आहे की विचार. आणि म्हणून ते जन्माष्टमी पत्र घेतात आणि बरोबर जन्माष्टमीला ते येतात आणि ते जन्माष्टमीचा कार्यक्रम बघतायत, अभिषेक बघतायत, प्रसाद ग्रहण करतायत, कीर्तन बघतायत. भक्तांचे जे भक्त त्या ठिकाणी सेवा करत होते त्यांचे आदान प्रदान बघतायत. आपल्याला वाटतं की आपलं कोणी बघत नाही, पण दुनिया दुर्बीण मधनं बघत असते. त्यामुळे आपण जे काही काय म्हणतात व्यवहार करत असतो भक्तांच्या बरोबर ते एकदम काळजीपूर्वक केले पाहिजे. आणि तो बघतो एवढ्या आनंदाने सर्व याचनी की एकच व्यक्ती की तासन तास झाले तरी ते सेवेमध्ये मग्न आहेत. आणि जन्माष्टमी रात्री 12 वाजता असते, 12 पर्यंत त्या ठिकाणी भक्तगण ते सर्वांची सेवा आणि सर्व सेवा करत होते. आणि ते बघून ते इतके प्रभावित झाले की आज त्यांचे सर्व परिवार काय भक्त दीक्षित होते. तर हे काय झालं केवळ एक काळ जन्माष्टमीचं काळ त्यांचं जीवन परिवर्तन झालं. तशा प्रकारे आपण भागामध्ये अनेक लोक आहेत की त्यांनाही या कृष्ण भक्त, कारण जीवाचा काय म्हणतात स्वरूप जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नेतेला, की जीवाचं स्वरूपच आहे भगवंताचं सेवक आहे आणि त्या सेवेत लागलं पाहिजे. पण आपण त्यांच्यापर्यंत जात नाही तर दुसरा कोणी तर जाऊन त्यांना काय होतो दुसऱ्यांच्या कोणाच्या सेवेत लागतो. आणि एकदा का त्याची श्रद्धा तिथं दृढ झाली परत काढणं काय होतं मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाणं आणि त्यांना एकदा तरी या पंचक्रोशीतील व्यक्ती एकदा तरी त्याने काय केलं पाहिजे या सत्संगाला आला पाहिजे, एकदा तरी त्याने प्रसादाचं काय केलं पाहिजे आस्वादन केलं पाहिजे. आणि एकदा तरी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे एकदा तरी त्यांना कृष्ण मंत्र ऐकला पाहिजे. ही आपली जबाबदारी. आणि नंतर मग ते त्याने बघून बघून घेतील काय करायचं त्याला. पण आपलं कर्तव्य एकदा तरी त्याला या सत्संगात एकदा तरी प्रसाद आणि एकदा तरी हरिनाम ऐकवणं त्याला. आणि मग अशा जीवाला ज्यावेळी तो जीव येईल तर सांगितलं क्र कृष्णांचं क्र कसं आहे एकदम असं वाकडं आहे. सांगितलं तर गळाचं जसं गळाचा मासा असतो, मासाच्या जीवेत गळ अडकला की तो मासा सुटत नाही. तशाच प्रकारे एखाद्या जीवाने जर कृष्ण म्हणला तर गळ काय होतो त्याच्यात अडकला जातो. मग भगवंत हळूहळू त्याला काढतील त्या भवसागरातून बाहेर. तर ते भगवंतांची जिम्मेदारी. आपली जिम्मेदारी काय त्यांच्यापर्यंत आणणं. आणि म्हणून आता येणाऱ्या जन्माष्टमी ज्यावेळी आपण आपला वाढदिवस असतो तर आपल्याला वाटतं ना की भरपूर लोकांनी आलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे. तर भगवंतांनाही त्याच वाटतं की जेवढे जीव येतील त्या सर्वांच्यावर ते काय करतील आपली कृपा दृष्टी करतील आणि त्या सर्वांना काय करतील या जन्ममृत्यूच्या चक्रातून भगवंत वाचवतील. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक मोठी संधी आहे, नावी संधी. आणि जर भगवंतांना आणि गुरूंची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल, कारण भगवंत स्वतः म्हणतात की जे गीतेचं ज्ञान तो इतरांना देतो तो त्याच्या इतका प्रिय मला कोणी नाहीये. आणि मग तेच ज्ञान आपण काय करतोय त्यांना गीतेचं ज्ञान काय सर्व धर्मान प्रत्येच्या मामेकम शरणं, की भगवंत त्या जीवांना भगवंतांच्या चरणापर्यंत आणायचं. हरे कृष्ण. कुणाला काही टीका टिप्पणी असेल सांगू शकता, काही प्रश्न असेल. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रीला प्रभुपाद की जय. या ठिकाणी उद्धवी तेच म्हणतात की एवढ्या दयाळू भगवंतांच्या शिवाय अजून कुणाचा आश्रय घ्यायचा तर त्यांचाच आपण आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्ण.